नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. काही जण याला मोठी आदळआपट म्हणत आहेत, तर काही जण थेट राजकीय भूकंप. पुण्यात शिंदे गटाला जबर धक्का बसला असून भाजपच्या सततेच्या त्रासाला कंटाळून शिंदे गटाच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे ठाण्यातही भाजपने शिंदे गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्याची चित्र आहेत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि आता भाजपनेच एकनाथ शिंदेसोबत गद्दारी केली, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. जशी करणी तशी भरणी हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचं अनेकांचं मत आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून वेगळं होण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असंही बोललं जात आहे. दरम्यान पुण्याहून आलेले ही बातमी अत्यंत धक्कादायक असून ती नेमकी कोणाच्या संदर्भात आहे याकडे आत्ता सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात सध्या पुण्यात जे घडत आहे ते पाहता जसं पेरलं तसं उगवणार आणि जसं कर्म तसं फळं, ही म्हण पुणे एकदा खरी ठरत असल्याची दिसत आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उघडपणे फूट पडलेली आहे. ही फूट केवळ चर्चेपुरतीच मर्यादित नाही तर अनेक कार्यकर्त्यांनी थेट रवींद्र धंगेकर यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. यावरून पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत मोठी हालचाल घडून आणली आहे, असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या घडामोडींच्या मुख्य कारण ठरत आहे महायुतीतील जागा वाटपवरून निर्माण झालेल्या नाराजीमुळेच पुण्यात शिंदे गटात असंतोष उफाळून आला असून त्याचे परिणाम आता उघडपणे समोर येत आहेत. भाजपला नेमकं काय झालं आहे हेच कळेनासं झालं आहे. त्यांना मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे, ठाणे महानगरपालिकेवरही सत्ता हवी आहे, नवी मुंबई महानगरपालिकेवरतीही सत्ता हवी आहे आणि पुण्यावर सुद्धा ही सत्ता मिळवण्याची चर्चा आहे. कुणालाच काही सोडायचं नाही, अशीच अवस्था सध्या भाजपच्या बाबतीत दिसून येत आहे. पुण्यामध्ये महायुतीच्या बैठका झाला आणि असं वाटत होतं की किमान पुण्यात तरी शिवसेनेची ताकद भाजपा इतकी नाही. हेही मान्य आहे की पुणे महानगरपालिकेवर भाजपाचं सर्वस्व आहे. मात्र नुकत्याच झालेल्या जागावाटपच्या बैठकीनंतर चित्र वेगळं समोर आलं आहे. या जागावाटपमध्ये भाजपाने शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा दिल्या आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पहिल्या बैठकीत भाजपकडून स्पष्ट सांगण्यात आलं की शिवसेनेला फक्त 25 जागा दिल्या जातील. यानंतर अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या बैठकीत तर चित्र आणखी धक्कादायक होतं. यावेळी भाजपने थेट फक्त 8 जागा शिवसेनेला दिल्या जातील असं सांगितलंय. म्हणजेच मित्रपक्षाची किंमत नेमकी किती ठेवली आहे हेच पुण्यात उघडपणे दिसून आलंय. या निर्णयामुळे पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रवींद्र धंगेकर यांची नाराजी. धंगेकरांना या महत्त्वाच्या बैठकीला बोलवण्यात सुद्धा आलं नव्हतं आणि त्याचाच तीव्र राग त्यांच्या मनात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी काल स्वतंत्रपणे शिवसेनेची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तब्बल 65 उमेदवारांच्या मुलाखतीही घेऊन टाकल्या. थोडक्यात सांगायचं झालं तर रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल घडवून आणली असून शिंदे गटात अस्वस्थता आणखी वाढली आहे. भाजप आणि रवींद्र धंगेकर यांचं नातं पहिल्यापासूनच तणावाचं राहिलेलं आहे. इतिहासाकडे पाहिलं तर स्पष्टपणे लक्षात येतं. कसबा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यावेळी रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये होते. दीर्घकाळ भाजपकडे असलेले कसबा मतदारसंघ धंगेकरांनी भाजपकडून खेचून घेतलं आणि तिथूनच भाजपच्या मनात रवींद्र धंगेकरांविरोधात नाराजी आणि राग निर्माण झाला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधात सुरुवातीपासूनच प्रखर भूमिका घेतलेली. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपचा उघडपणे विरोध केला आणि हीच भूमिका पुढेही कायम राहिली. त्यामुळेच जेव्हा रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली तेव्हाच भाजपने आपली नाराज व्यक्त केली होती. इतकंच नव्हे तर धंगेकरांना शिवसेनेत प्रवेश देऊ नका असा संदेश भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी ही दबाव मान्य केला नाही. शेवटी एकनाथ शिंदे हे स्वतः अनुभवी आणि मुरलेले राजकारणी असल्याने त्यांनी आपल्या राजकीय गणितानुसार निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. एकूणच काळाची पावलं एकनाथ शिंदेही ओळखत आहेत. पुढे मागे कधीतरी भाजपसोबत आपलं बिनसलंय किंवा भाजपने आपल्याला दगाफटका दिला तर त्यावेळी रवींद्र धंगेकरांसारख्या प्रखर आणि आक्रमक कार्यकर्ते आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. हे एकनाथ शिंदे जाणून आहेत. याच विचारातून एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत सामावून घेतलं. रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवासही तसाच आहे. सुरुवातीला ते शिवसैनिक होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. मात्र पक्ष कुठलाही असो, रवींद्र धंगेकर हा पुण्यातला एक आक्रमक आणि ठाम चेहरा म्हणूनच ओळखला जातो. पुण्याच्या बाबतीत त्यांनी स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ज्या ठिकाणी पुण्यावर अन्याय होईल तिथे रवींद्र धंगेकर शांत बसणार नाही. अशा वेळी ते आक्रमक भूमिका घेणारच. हीच त्यांची ओळख आज पुण्याच्या राजकारणात ठळकपणे दिसून येते. याच कारणांमुळे पुण्यात रवींद्र धंगेकर हे नाव मोठ्या प्रमाणात पुढे आलेलं आहे. सध्याचं चित्र असं दिसतंय की महायुतीच्या ज्या बैठका झाल्या
त्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकरांना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. त्यानंतर धंगेकरांनी स्वतंत्रपणे दुसरी बैठक घेतली आणि स्पष्ट भूमिका मांडली. जर तुम्ही आम्हाला फक्त 8 जागा देणार असाल तर आम्हाला तुमच्यासोबत युती करायची नाही. आम्ही स्वबळावरच निवडणूक लढू, असा ठाम पवित्रा त्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळताना दिसत आहे. असं म्हणायला हरकत नाही की पुण्यात एकनाथ शिंदे गटाची जी ताकद होती त्यातील जवळपास निम्मी शिवसेना आता रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी उभी राहिली. त्याचमुळे ही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली बातमी महत्त्वाची ठरते. ही केवळ फूट नव्हे तर अनेक कार्यकर्त्यांनी थेट आपले राजीनामे रवींद्र धंगेकरांकडे सुपूर्द केले आहे. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडले आहेत का, या प्रश्नावर आम्ही थेट रवींद्र धंगेकरांच्याशी बातचीत केली. यावेळी धंगेकरांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. पुण्यात शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. 2 गट तयार झाले आहेत. एक गट तुमचा आहे आणि काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे राजीनामे दिले आहेत, असा सवाल विचारला असता रवींद्र धंगेकर म्हणाले, ही भूमिका माझी नाही. आम्ही 165 जागांसाठी उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याचा सविस्तर अहवाल शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे. अजून बातमी बैठक होणे बाकी आहे. ती बैठक झाल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल. मी कार्यकर्त्यांना सकाळीच सांगितलं आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एक कार्यकर्ता म्हणून मी सल्ला दिला आहे की कुठल्याही टोकाच्या निर्णयावरती जाऊ नका. शिंदे साहेबांवर विश्वास ठेवा. धंगेकरांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवर सध्या तरी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी प्रत्यक्षात परिस्थिती किती गंभीर आहे हे येणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्याचा आहे आणि कार्यकर्त्यांनी न्याय मिळेल ही यांची कल्पना मी त्यांना दिलेली आहे. प्रश्न, मग कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एवढी नाराजी का उफळून आली? सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्या चर्चेमधून काही उलटसुलट बातम्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची परिस्थिती तयार झाली आहे. पुण्यात शिवसेना भाजपची जी बैठक झाली त्या बैठकीला तुम्हाला डावलण्यात आलं, तुम्हाला बोलवलं नाही. त्या बैठकीत शिवसेनेला 25 जागा देण्याची बातमी खरी आहे का? नाही. यामध्ये कोणत्याही बातमीवर अंतिम निर्णय झालेला नाही. मग पुढे नेमकं काय होणार? अजूनही आमची चर्चा सुरू आहे. आज पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या नेत्यापर्यंत पोहोचवल्या जातील. त्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचा तो पक्षाचे नेते घेतील. महायुती म्हणून निवडणूक लढायची असेल तर पुण्यात शिवसेनेच्या अपेक्षा काय आहेत, किती जागा मिळवायला हव्यात, या प्रश्नांवर रवींद्र धंगेकर म्हणाले की सध्या जेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना सन्मानाने निवडणूक लढवता यावी हीच भावना कार्यकर्त्यांची आहे आणि तीच माझी भूमिका आहे. कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची असून त्यांना योग्य न्याय मिळाला हवा. पुढे स्पष्टपणे किती जागा हव्यात याबाबत विचारलं असता त्यांनी थेट आकडा सांगण्याचं टाळत सांगितलंय की आज संध्याकाळी पक्षाची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत एकनाथ शिंदे साहेबांना कोणता अहवाल द्यायचा, नेमकी काय भूमिका घ्यायची याचा निर्णय होईल. त्यामुळे तो निर्णय होईपर्यंत यावर अधिक भाष्य करणं सध्या योग्य ठरणार नाही, असं धंगेकरांनी स्पष्ट केलं. मनात नेमकं किती जागा आहेत यावर थेट भाष्य न करता रवींद्र धंगेकर म्हणाले की माझ्या मनात 165 जागांसाठी कार्यकर्त्याच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती करत आहे. त्यांचा भर आकड्यांपेक्षा कार्यकर्त्याच्या सन्मानावर आणि न्यायावरती असल्याचा त्यांनी स्पष्ट केलं. आता या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे नेमकं कसं पाहत आहेत, ते या प्रकरणात कितपत हस्तक्षेप करत आहेत आणि भाजपसोबत याबाबत त्यांची काय चर्चा सुरू आहे हे सध्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरत आहे. कारण भाजपची ही भूमिका स्पष्ट आहे. भाजपला पुण्यात 150हून अधिक जागा हव्या आहेत आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जास्त जागा सोडण्याची मनस्थिती भाजपकडे नाही. यामुळेच आता एक मोठा पेच प्रसंग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर उभा राहिला आहे. एकीकडे भाजपच्या वाढत्या दबाव आहेत तर दुसरीकडे आपल्या स्वतःच्या पक्षात उघडपणे फूट पडलेली आहे. या परिस्थितीत एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात पुण्यातच नव्हे तर राज्यातील राजकारणाचं पुढचं चित्र ठरणार आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की निम्म्याहून अधिक लोक महायुतीच्या विरोधात गेलेले आहेत आणि स्वबळावर लढणारे नारा देत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच नव्हे तर पुढील काही तासात काही घडामोडी घडतात आणि एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण या सगळ्यांच्या घडामोडींची ठिणगी आता पेटायला सुरुवात झालेली आहे. आपण नेहमी म्हणतो पुणे तिथे काय उणे. राजकारण असो, संस्कृती किंवा क्रीडा, अनेक मोठ्या घडामोडींची सुरुवात ही पुण्यातूनच होते आणि आता तसंच चित्र राजकारणातही दिसत आहे. पुण्याहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तडा जायला सुरुवात झालेली आहे. ही केवळ सुरुवात आहे. पुढे हे पॅचअप होतं की नाही हे पाहावं लागेल. मात्र जर अशा प्रकारचे पॅचअप झाले नाही आणि रवींद्र धंगेकर तसेच त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगळा निर्णय घेत असतील तर ही लाट इतर शहरांमध्ये पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. सध्या मात्र ही पुण्यातील मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उघड फूट पडलेली आहे
आणि निम्म्याहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी आपले राजीनामे थेट रवींद्र दंगेकरांकडे सुपूर्द केलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.